नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे। अनेक दिवसांपासून आपण पशुसंवर्धन विभागाच्या भरतीची वाट पाहत होतो। आता या प्रक्रियेला वेग आला असून 14 नोव्हेंबर 2025 रोजीचे पशुसंवर्धन आयुक्तालयाचे एक अतिशय महत्त्वाचे अधिकृत पत्र जे आहे ते आपल्या हाती लागले आहे। या पत्रात पशुधन पर्यवेक्षक पदाच्या भरतीबाबत मोठी अपडेट देण्यात आलेली आहे। हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा, कारण यात आपण परीक्षा कोण घेणार आहे आणि जागा किती आहेत किंवा बाकी सविस्तर माहिती पाहणार आहोत। स्क्रीनवर तुम्ही डॉक्युमेंट पाहू शकता। याचे मराठी स्वरूप रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करा। तसंच हे डॉक्युमेंट्स मिळवण्यासाठी किंवा PDF मिळवण्यासाठी व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे यांच्या पत्रानुसार राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या 18 जुलै 2024च्या शासन निर्णयानुसार एक मोठा बदल झालेला आहे। आता गट ब अराजपत्रित आणि गट क वाहन चालक वगळून संवर्गातील पदे जी आहेत ही सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजे MPSC मार्फत भरली जाणार आहेत। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक, ज्याला लाईव्हस्टॉक सुपरवायझर म्हणलं जातं, या पदाच्या 266 जागांसाठी MPSC कडे मागणी पत्र जे आहे ते सादर करण्यात आलेले आहे। म्हणजेच ही भरती आता MPSC कंडक्ट करणार आहे। जी पदभरती आहे ती आपल्याला MPSC थ्रू पाहायला भेटणार आहे। जसं सध्या तलाठीबाबत चर्चा केली जात आहे, तलाठी MPSC मार्फत होईल, तसंच आता हे पण MPSC मार्फत केले जाईल। केवळ 266 पदेच नाही तर पशुसंवर्धन विभागाच्या 150 दिवस सेवा करवी कार्यक्रमाच्या सद्यस्थिती अहवालानुसार विभागात सरळ सेवेची अनेक पदे रिक्त आहेत। अहवालातील माहितीनुसार एकूण 3523 पदे रिक्त असून त्यांपैकी 3103 पदांसाठी MPSC मार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्याचे नियोजन आहे। गट क मधील पशुधन पर्यवेक्षकाच्या एकूण 4012 मंजूर पदांपैकी 3106 पदे ग्रामविकास विभागाकडून भरली जातात। उर्वरित 666 पदांपैकी 266 पदांची मागणी शासनाला सादर करण्यात आलेली आहे, ज्याचा पुरावा आपण पत्रात पाहत आहोत स्क्रीनवर। आता विद्यार्थ्यांसाठी यातून काय पॉसिबिलिटीज आहेत किंवा शक्यता आहेत किंवा काय निर्माण होतात शक्यता ते आपण पाहूया। तर बघा, सर्वप्रथम परीक्षेचे स्वरूप बदलत आहे। तर परीक्षा आता MPSC घेणार असल्याने पेपरची पातळी वाढू शकते। IBPS TCS पॅटर्नऐवजी MPSCच्या सरळ सेवा किंवा गट क च्या पॅटर्ननुसार तुम्हाला अभ्यास करावा लागेल। त्याचबरोबर पशुधन पर्यवेक्षक हे तांत्रिक पद आहे, त्यामुळे तुमच्या डिप्लोमा किंवा पदवीच्या अभ्यासक्रमावर जास्तीत जास्त तुम्हाला फोकस करावा लागणार आहे। मागणीपत्र MPSC कडे गेले आहे, याचा अर्थ असा की जाहिरात आपल्याला लवकरच पाहायला भेटेल, त्यामुळे वेळ न दवडता आजपासूनच अभ्यासाला लागा। मित्रांनो, ही सुवर्ण संधी आहे। MPSC मार्फत निवड होणे ही एक अत्यंत पारदर्शक आणि अभिमानाची गोष्ट आहे। अभ्यासाला गती द्या। या भरतीबाबत तुमचे काय प्रश्न असतील किंवा तुम्हाला पशुधन पर्यवेक्षक पदाचा अभ्यासक्रम सविस्तर हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। बाकी या व्हिडिओमध्ये एवढंच। तुमचे प्रश्न कमेंट सेक्शनमध्ये विचारायला विसरू नका। मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग।